काय झालं? मम्मीची भेळ आलेली आहे. दुसरं आहे ओबीसी जात सोडतो तेव्हा ओबीसी सवलती सगळ्या घेतो. हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही जाणार आहे चैत्यभूमीला. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:15. तर काल माझा भाऊ आणि माझी बहीणच गेलेली, तर आम्हाला जायला भेटलं नाही, तर मग आम्ही आज जाणार आहे. तर चला आपण जाऊया चैत्यभूमीला. तर आता आम्ही आलो चैत्यभूमीला. हॅलो, खूपच वारा सुटलेला आहे. दुपारपेक्षा संध्याकाळी आल्यावरच छान वाटतं इथे. हा फोटो एवढा मोठा 3,500चा आहे. समुद्राला किती भर आहे बघा. माणसं घाबरतात का बघा कशी पुढे जात आहेत, आणि लाटा आल्या की जातील लेंडकासारखी पळत. लांब उभं राहायचं नाही तर काय. असो, चला तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते. माझी मम्मी बघा. ओ वाव, असलं आमच्याकडे पण आहे. काय झालं? चप्पलच टिकली. नवीनच काढले आता. लगेच पण आता काय वेपर पण नाही. चला गॅस काय मम्मीने फुलं घेतलेली आहेत. हां, हाय, केवढा मस्त दिसते बघा. आता पप्पा इथे पुस्तक घेत आहेत. तर पप्पा आतमध्ये पुस्तकं घेत आहेत. मला काहीतरी बोलायचं होतं, पण बोलू की नको मला असं झालं. बोललं तर वाद होईल असं होतं. मला आता एक कळत नाही, मंदिरात असो किंवा विहारात असो, आपल्यासारखी माणसं जातात तेव्हा फोटो व्हिडिओ काढायला मनाई करतात हे लोक. आणि जेव्हा ही मोठी मोठी माणसं, मंत्री संत्री, हिरो हिरोईन जेव्हा जातात तेव्हा बरे यांना व्हिडिओ काढायला देतात, फोटो काढायला देतात. तेव्हा त्यांना काय होत नाही. आम्ही थोडंसं फोटो काढायला गेलो की हां फोटो काढू नका, हे नका करू, चला 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 डिलीट करा असं करायला लागले. राग येणार नाही? म्हणजे आम माणसं काय अशी आहेत का त्यांना काढून देत नाही तुम्ही, आणि मोठ्या मोठ्या माणसांना काढून देता? देव बोलतो का लहान माणसांनी आमच्याशिवाय फोटो व्हिडिओ काढू नका, मोठ्या मोठ्या माणसांनी काढायची फक्त? असो, तर काय बोलू मी? बोलायला गेलं तर खूप काय बोलायला.
चला असू द्या, व्हिडिओ काढूया आपण. इथं तिथे बघणार पण आहेस की काय घेणार पण आहेस? स्टिकर बघायला आले मी, कवरच्या मागे. आता आम्ही चाललोय बीचवर जराशी पेटपूजा करायला. त्याच्यावर मी अलिबागला तर पप्पा तिकडं खात आहेत पाणीपुरी, आम्ही इथं दहीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस मागवलेला आहे. तर चला आपण आता खाऊया, लय भूक लागली. मम्मीची भेळ आलेली आहे. सांगतो त्याला सांगितलं हो का? आहे ना पुस्तक लय मागितलं मी, जवळकरांचं पुस्तक आहे ना, जवळकर हे बाबासाहेब लढले दोघांसाठी, टिळकांच्यावर याच्यावर केस होती. त्या काळात ही पुस्तकं 40 रुपयाला छापली होती. पुस्तक आहे. मी ऑनलाईनवरती भरपूर हे केलं. माझ्याकडे एक हे आहे, ग्रुप आहे माझा, हे ग्रुप. त्या ग्रुपवरती बघितलं मी, विश्व बुक डेपो म्हणून असं आहे. त्याच्यावरती मला ह्या पुस्तकाला नकार आला, मिळालंच नाही मला. ह्या पुस्तकावर बंदी आहे म्हणतात. कोणतं पुस्तक? त्यासाठी दुश्मन. आणि हे दुसरं आहे, ओबीसी जात सोडतो तेव्हा. ओबीसी सवलती सगळ्या घेतो, बाबासाहेबांचे विचार मानत नाही. आता ते ओबीसी सुटला, त्याला आता कळायला लागलं आपलं काय, म्हणून तो बेड्या तोडल्या ओबीसी अंधश्रद्धेच्या. आता हळूहळू आता एस-टी जे गोंधळी बिंदळी धनगर बिंदळ आहेत ते नंदीबेलवाले, ते आता हळूहळू ते पण येणार आहेत ह्याच्यामध्ये. यांच्यामध्ये जोक मारून हसतात एकटेच. हे अरे ते खावा बघू. लोक बघा आता इथे पाणीपुरी खायला आले. ही बघा कशी खादड खाते बघा. आराध्या कोणी भुकणं नुसतं भरलंय दोघींनी पण. आम्ही अलिबागला गेलेलो ना, तेव्हा मी घोड्यावर बसलेली. ह्याच्याहून उंच घोडा होता आणि मी ना उंटावर पण बसलेली. अजून यांचं खाणंच चालू आहे. हे हटले तर आम्हाला भेटेल खायला. डोळे का नुसती मोठे करतेस? खायचं तसं खाते. बघ इकडे कधीपासून खाते. आता सुकापुरी खाते. बाहेर गेले की खायला पाहिजे नुसतं. तर किती घेतेस? अजून खायचंय? हा येडीच आहे. आता हा येतो उभा राहिला खायला आणि माझ्याकडे कटोर आहे. नको खाऊ मग. हा इसमें दो. तू काय खाते का आता? हा पाणीपुरी सगळं पाणी. हळून खाल्ली पुरी? तिखट होती? त्याला मिठा पण तिखा लागतो वाटतं. मस्त ना पाणीपुरीनं असं कांदा टाकायचा ह्याच्यात. कसे का बंद करून मला खाताना का काढत होतीस?
हां हाय पाटी, आमचं खाऊन झालेलं आहे. मस्तपैकी मस्त मस्त खाल्लेलं, छान वाटलं. बाहेर आल्यावर लई मजा येते खायला. हॉटेलमधलं एवढं चांगलं नाही वाटत खायला, कंटाळा येतो. म्हणजे ठीक आहे, पण छान वाटलं. तर चला आता तू कुठे जाणार आहे माहिती नाही, आता बघूया आपण कुठे चाललो होते. मी रील काढायला गेली पण एक पण रील धडाची निघाली नाही माझी. असू द्या, मूड ऑफ झाला थोडा, पण खाऊन जरा मस्त पण झाला. चला जाऊया, हे लोक पुढे गेले. हा बालू बोल ना. हो, पप्पांचा मोबाईल बंद. तर आम्ही कुठेच नाही गेलो. आम्हाला वाटलं जरा की पप्पा हॉटेलमध्ये घेऊन जातील आम्हाला खायला, पण आम्हाला हॉटेलमध्ये नाही नेलं पप्पांनी. ते बघा 8:45 वाजलेत, आम्ही आलो आहे घरी आता. तर आता घरी आलो तर जेवण पण संपलं आहे सकाळचं. म्हणजे आत्ता जेवण बनवणार बाळा, तिला बनवावं लागेल जेवण. मग आम्ही जेवणार. तर बघूया ती काय काय बनवते जेवण. पटापटा आवडते काम. तर आता इथे जेवण बनवायचं चाललं आहे. यामध्ये ठेवलं आहे भात, यामध्ये आहे मुगाची डाळ आणि यामध्ये होते उडदाचं कालवण. आता भाकरी आणि भाजी बाकी आहे आणि इथं चाललेत भांडे घासायचं. तर जेवण झालेलं आहे आपलं, फक्त भाकरी बाकी आहे. तर चला, भाकरी बघता बघता आपण पुरूच्या बड्डेला प्रवीणनी आता गिफ्ट, त्याचं पार्सल आलंय. तर चला बघूया काय गिफ्ट आहे. काय गिफ्ट आले ह्यांना वाटतं हॅपी बर्थडे करतात ते. हा बोलतो हॅपी बर्थडे. तर हे प्रवीणनी पुरूला गिफ्ट बॉक्स आहे तिथं दाखव. आणि घड्याळ बॉक्स आहे, घड्याळाचं बॉक्स. आणि सगळी पुरूची घड्याळ आहेत. हे माझे वॉच कलेक्शन आहेत सगळी. हे दुबईचं आहे, हे मकसदचं आहे. हे 2 मी घेतलेत, हे पण मी घेतले, हे सगळे मी घेतलेत. हे फक्त बड्डेला गिफ्ट भेटलेत 2. हे मित्रांनी दिले माझ्या आणि एक माझ्या क्लोज फ्रेंडनी. हे तुम्ही बर्थडेच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल गिफ्ट. कोणी दिले? प्रवीण दादाने बॉक्स दिलाय. म्हणजे असले आमच्याकडे 2 बॉक्स आहेत घड्याळांचे. अच्छा, हा. थांबा तुमचा एक फोटो पण काढते. प्रवीण दे, त्या आराध्याला साईडला घ्या. हा, फोटो काढ. ठेव. असं कुठं काढतो? उभं काढा ना. बॉक्सलाच बघत बसलाय तो, एवढा खुश झालाय. तुला आवडलं काय गिफ्ट? हा, सर्वात जास्ती प्रवीणचा. सांग ना. प्रवीण तुझा मजाक उडव. नाही शपथ, सर्वात जास्त मला पहिली गोष्ट पप्पांनी घेतलेला पण सगळंच आवडलं. प्रवीणने हा बॉक्स मला ड्रीम होतं घ्यायचं, पण माझं बजेट नव्हतं. सो प्रवीणने मला बोलला काळजी करू नको, मी तुला गिफ्ट घेतो, माझं बजेट आहे. सो प्रवीणने घेऊन दिलं माझं फेवरेट गिफ्ट. बंद कर बॉक्स बघू. प्रवीणने दिलं. प्रवीणचे मी मनापासून धन्यवाद बोलतो. प्रवीणला माझ्याकडून त्याच्या बड्डेलाही काही ना काही देण्यात येईल यावर्षी. पुढल्या वर्षी जर त्याला पट्टा पाहिजे तर त्याला मी पट्ट्या देणार आहे. हे गुरु, आराध्याने काय गिफ्ट दिलं की नाही? काहीच दिलं काय आराध्या दरवर्षी देतेस? ती बोलते माझी आई आजारी आहे. ती बोलते मला बिर्याणीला राईस कमी दिलाय, बर्थडेचा गिफ्ट कसलं देऊ? ती बोलते माझी त्या काकी बोलली मला मी आजारी आहे, गिफ्ट पण बाकी आहे पुरुषं द्यायचं. मला आजारी पण गिफ्ट पण देणार, विश पण करणार आहे बड्डेचं. तर आता इथे व्हिडिओ शूट चालू आहे. त्या दिवशी राहिलेलं गिफ्ट देताना व्हिडिओ शूट, तर आता शूट करतायत. दीदी फोटोशूट करते त्यांचं. आराध्या, कसं वाटलं दादाला दिलेलं गिफ्ट? चांगलं. उद्यापासून स्कूल सुट्टी संपली. कसं वाटतं मग शाळेत जायला? किती वाजता उठते? 5 वाजता.
ठीक आहे. कोण व्हायचंय मोठं झाल्यावर तुला? कलेक्टर. वा, अरे बेटा तू तो बढिया सोच है तेरी. शिवाजी महाराज कशाला एवढे घेते? काय ते बघा तू किती जोरात घालते बघा ते फुगडी. पटकन फोटो काढा पटकन, नाही तर माझं सगळं मेकअप उतरतो. 2 मिनिटाचा टायमिंग असतं माझ्याकडे, नाही तर मला लय घाम येतात. हां ठीक आहे. खोबरा काय खाणारी? खोबरा. खोबरा खाणारी. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.